एखादा प्रकल्प शहराचा कसा कायापालट करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळतंय। इथे जमिनींचा भाव गेल्या 6 महिन्यात तब्बल 10 पटींनी वाढलाय। जिल्ह्यात 10,000 हेक्टरवर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभा राहिलाय। त्यात टोयोटा सारखा प्रकल्प आलाय। अजून प्रकल्प पूर्णत्वासही आलेला नाहीये, मात्र जमिनींचे भाव सध्या गगनाला भिडलेत। एखाद वर्षापूर्वी 10 लाखात एकरभर जमीन मिळायची, आता त्यासाठी 1 कोटी रुपये मोजले तरी जमीन मिळत नाहीये। दिवसाला जमिनींचे 50 व्यवहार होत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा या इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे अक्षरशः कात टाकतोय। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 10,000 हेक्टर पेक्षा अधिक विस्तार असलेल्या या इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये आता कंपन्या यायला सुरुवात झाली आहे। टोयोटा, JSW, अथर यासारख्या अनेक कंपन्या इथं उभा राहायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे DMIC पासून 10-20 किलोमीटर पर्यंतचे जमिनीचे व्यवहार प्रचंड वाढलेले आहेत आणि कधी काळी 10 लाख रुपये एकरनं मिळणारी जमीन कोट्यावधीच्या भावामध्ये विकली जाऊ लागली आहे आणि चौकात आपल्याला ब्रोकर पाहायला मिळतात आणि एका ठिकाणी ब्रोकरची जी संख्या आहे ती 100-150 असल्याचं देखील बोललं जातं आणि त्यामुळे इंडस्ट्री आली, कंपन्या आल्या की त्या शहराचं, त्या जिल्ह्याचा कायापालट कसा होतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि मंडळी, या भागामध्ये आता जमीन मिळणं कठीण झालेलं आहे। कसं? चला माझ्यासोबत। यानंतर पुढची तितकीच महत्त्वाची बातमी या संदर्भात। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे संभाजीनगर जमिनीचा सोन्याचा दर कसा आलाय सांगतायत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। मी हा पेपर तुम्हाला यासाठी दाखवतो आहे की इथे व्यवहार किती होतात जमिनीचे, तर त्याचं हे उदाहरण आहे। हे सगळे जाहीर प्रकटन आहेत। म्हणजे आपण पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जाहीर प्रकटनाच्या 1, 2, 3, 4 म्हणजे 7 चोक 28, 2 कमी जर केले तर 26 जाहीर प्रकटन या एका पेपरमध्ये। हा एक आणखी पेपर इथे आपण पाहिलं तर असे जाहीर प्रकटन आहेत आणि अशा वेगवेगळ्या पेपरमध्ये जाहीर प्रकटन असतात आणि हे सगळे जमिनीच्या व्यवहाराचे जाहीर प्रकटन आहेत आणि त्यामुळे कशा पद्धतीनं इथे व्यवहार होतात आणि हा जो कायापालट झालेला आहे, तर ही सगळी पानांची पानच दैनिकातली जाहीर प्रकटनाने भरली आहेत जमिनीच्या व्यवहारात। संभाजीनगरात रोज 50 जमिनींचे व्यवहार होत आहेत। पोरगाव चौफुली फाट्यावर 150 ते 200 ब्रोकर टेबल टाकून बसले। मी सध्या DMIC ची जी बाउंड्री आहे ना त्याच्यापासून 4 किलोमीटर आणि DMIC जिथं मध्य आहे तिथून 9 किलोमीटर वरती पोरगाव चौफुली इथं मी आहे आणि आता आपल्या सोबत ही सगळी मंडळी दिसते ना, तर ही जमिनीचा व्यवहार करते। म्हणजे कुणाला जमीन हवी असेल तर त्यांना ती या ठिकाणी कुठे आहे, त्याची किंमत काय आहे, अशा पद्धतीचं हे लोक व्यवहार करतात। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका दिवसामध्ये साधारणपणे 15 ते 20 व्यवहार का त्यापेक्षा जास्त, मिनिमम 15-20 तर रेग्युलर आहे आणि त्याच्या कधी दिवस त्याच्यापेक्षा पण जास्त होत। तर मला एक सांगा की ह्या जमिनीचा जो भाव आहे 5 वर्षापूर्वी किती होता ना आता काय झालाय साधारणपणे? 5 वर्षापूर्वीचा ना आता जर हिशोब पकडला तर 10 पटीचा फरक आहे। 1 रुपयाची जमीन 10 रुपये, 1 रुपयाची जागा 10 रुपये। मला तर नुसते जाहीर प्रकटनच दिसतात पेपरला। नाही खरोखर आहे ते, हकीकत तशी हकीकतच तशी व्यवहार असले तरच जाहीर प्रकटन तशी कस का देणार? आणि काय सध्या काय लोकांच्या मनात काय, लोकांना काय पाहिजे? लोकल काय भाव पाहिजे, जमिनीचा भाव वाढले सगळ्याची चौकट, शेतकरी बी भाव वाढूनच मागू राहिले। पलटी करणारे जास्त आहेत का इन्व्हेस्टमेंट वाले? पलटीवाले जातात। या परिसरात किती किलोमीटर? इथून 50 किलोमीटरवर व्यवहार चालू आहे पोरगाव चौफुली बस। 50 किलोमीटर अंतर पाचोड पर्यंत जागा घेतात लोक। पाचोड इकडे पैठण, म्हणजे इथून 50 किलोमीटरच्या अंतरावर कुठे पण जमीन असली व्यवहार होऊन जातो। आणि जागा फक्त सकाळी विक्री निघायची माहिती पाहिजे, संध्याकाळपर्यंत जागा विकली। टोयोटा नावाची कंपनी DMIC मध्ये येणार आहे। शेंद्रा बिडकीन MIDC मध्ये कॉरिडॉर मध्ये ती या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे
इथे 50 किलोमीटर म्हणजे पोरगाव चौफुलीपासून ते चहू बाजूनं 50 किलोमीटरवरती कुठेही जमीन असेल तर तिचा जर व्यवहार या ठिकाणी ठरवला तर ती संध्याकाळी विकलेली असते. दुसऱ्या दिवशी जर आपण गेलो तर ती मिळत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि कायापालट कशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर शहराचा होतोय आणि छत्रपती संभाजीनगर लगतच आम्ही जसं म्हणतोय की एक नवं पिंपरी चिंचवड तयार होतंय आणि त्याचं हे उदाहरण म्हणता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंच्यासह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. ज्या शेत जमिनीवर एरवी शेतकऱ्यांव्यतिरिक्त कोणीही फिरकत नव्हतं तिथे आता मोठमोठ्या गाड्या दिसू लागल्यात. जमिनींची खरेदी विक्री करणाऱ्यांच्या येरचाऱ्या इथे सुरू झाल्यात. पोरगाव चौफुलीवर आपण गप्पा मारताना मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे खूप साऱ्या मोठमोठ्या गाड्या येतात आणि त्याचे व्यवहार चालतात. आता तुम्हाला मी हा एक व्यवहार दाखवतो दूरवरून आणि गाडी दाखवतो. ही फॉर्च्युनर गाडी तुम्हाला पाहायला मिळते भली मोठी. आणि तुम्हाला थोडंसं जर अलीकडे आलं तर तुम्हाला काही लोक या ठिकाणी दिसतील, ब्रोकर्स. आणि ते ब्रोकर्स या ठिकाणी हा व्यवहार करतायत आणि इकडची जमीन दाखवतायत. आणि मी जिथं उभा आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती 1,20,00,000 अशा पद्धतीचा प्रति एकरचा हा व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा मोठमोठ्या गाड्या इथल्या शेतात तुम्हाला पाहायला मिळतात आणि ते शेत खरेदी करण्यासाठीची लगबग, लोकांची धडपड या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या जमिनीचा भाव गेल्या 6 महिन्यामध्ये 10 पट झाला आहे. कारण आहे टोयोटो छत्रपती संभाजीनगरमध्ये येते.